सोलापूर शहरातल्या जनतेचं मनापासून आभार मानतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र या राज्यामध्ये विकासाचं राजकारण, विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेनं त्यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला. जो जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला, विमानसेवा असेल, दुहेरी पाईपलाईन असेल, IT पार्क असेल, हे सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे. म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो. त्यासोबत आमच्या शहराच्या अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर असतील, त्यासोबत आमचे शहरामधले आमदार देवेंद्र कोटेचे असतील, आमचे उत्तर आमदार असतील, सन्माननीय मालक असतील, अक्कलकोटचे आमदार आमचे सचिन दादा असतील, सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आला पाहिजे अशा पद्धतीने काम केलं आणि आम्हाला आनंद याचा आहे. पहिल्यांदा या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला आहे. स्वतःचा भारतीय जनता पक्षाचा महापौर पहिल्यांदा स्वतःच्या ताकदीवर बसेल आणि या शहरानं दाखवून दिलेलं आहे. इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं कमळाचं राजकारण चालतं, इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं पक्षाचं राजकारण चालतं. हे भारतीय जनता पक्षाला जनतेनं दाखवलं. अरे मुसंडी काही नाही आहे, पुन्हा साफ झाला आहे. आता 4 ठिकाणी आपण बघितलं, MIMचा सीट 4 ठिकाणाहून निवडून आलेला आहे. हे अपेक्षितच होतं, याच्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही. पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या जे उमेदवार होते किंवा नेते होते त्यांची कीव येते की MIM सारखा पक्ष विरोधी पक्षाला म्हणून पुढे आला आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पक्षाचं पाणी पण झालेलं आहे. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे. या निमित्तानं मी सांगेन एकदा विरोधक 2 आमदार दिसत नाही ना, सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख या जल्लोषामध्ये. आपण विजय देशमुख या विजयामध्ये आहेत, तुम्हाला माहिती आहे त्यांच्या घरी काय झालेलं, त्यांनी काय करावं त्या संदर्भात जास्त बोलण्याचं आवश्यक आहे. पण मी सांगेन की आजचा दिवस आहे विजय साजरा करण्याचा. आजचा दिवस आहे सोलापूरच्या जनतेचा आभार मानण्याचा. आजचा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करण्याचा आणि तो आणि आपण करूया या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी खूप दिवस आपल्याला जेव्हा काँग्रेसचा आवाज सुद्धा शिल्लक राहिलेला नाही सोलापूर महानगरपालिका. कधी काळी काँग्रेसची सत्ता सोलापूरात होती, कशा पद्धतीने